नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सागर सर तुमच्यासाठी घेऊन आलेलं 10वीचं बोर्डसाठी चॅप्टर नंबर सिमिलरिटी. आपण ह्याच्यामध्ये बेसिक बघणार आहोत, म्हणजे या चॅप्टरमध्ये काय काय असणार आहे बुवा. आणि हे चॅप्टर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 पासून तर प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंत सगळं आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला सिमिलरिटी हे चॅप्टर स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक असतो एरिया ऑफ ट्रायंगल. आता या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे? एरिया फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग एक ट्रायंगल असणार आहे, या ट्रायंगल मध्ये सपोज हा एक ट्रायंगल घेतला आपण, याला नाव देऊ आपण ए बी सी आणि याला एक परपेंडिक्युलर एक हाईट टाकू, त्याला नाव देऊ आपण डी. मग या दिलेल्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा. काय फाइंड करायचं आहे? एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया फाइंड करताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, इथं लिहू शकतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल्स टू हाफ इंटू बेस. बेसला डिनोट करतो मी बी न आणि इंटू एच. मग बेस इंटू हाईट. मग या दिलेल्या ट्रायंगल मध्ये हाफ बेस कोण आहे? तर दिलेल्या ट्रायंगलचा बेस आहे आपल्याकडं बीसी इंटू हाईट कोण आहे? एडी. हा झाला आपला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा फाइंड. तसंच आपल्याला याच्यामध्ये फाइंड करताना कधी आपल्याला व्हॅल्यू दिलेली असेल तर फक्त व्हॅल्यू पुट करायचा आणि एरिया फाइंड करायचा. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. तर फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. तिच्यामध्ये कंडिशन दिलेली आहे. फर्स्ट नंबरचे कंडिशन आपण बघणार आहोत की रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. दोन ट्रायंगलचा आपल्याला काय करायचं आहे? रेशो घ्यायचा एरियाचा इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लाय अँड देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे दोन ट्रायंगल दिलेले असणार आहे. सपोज हा ट्रायंगल एबीसी आणि एक दुसरा ट्रायंगल जर घेतला आपण पी क्यू आर आणि याची जर आपण हाईट घेतली पीएस आणि या दोन ट्रायंगलचा आपल्याला काय करायचं आहे? रेशो घ्यायचा आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन रेशो घ्यायचा म्हणून आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर लिहिलं. त्याच्यानंतर फॉर्म्युला होता आपल्याकडे हाफ इंटू बेस. या दिलेल्या ट्रायंगलचा बेस कोण आहे? बीसी इंटू हाईट कोण आहे? एडी अपॉन मध्ये हाफ दिलेल्या ट्रायंगल पी क्यू आर चा बेस कोण आहे? क्यू आर आणि हाईट कोण आहे? पीएस. याच्यामध्ये काय होतं? हाफ हाफ कॅन्सल होतं. मग राहतं काय? बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. मग दिलेला फर्स्ट पॉइंट मी तुम्हाला सांगितला की रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. जर आपल्याला हिच्यामध्ये रेशिओ काढायचा ट्रायंगलचा तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन पहा की एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट. ज्यावेळेस आपल्याला दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे त्यावेळेस हाईट जर इक्वल असेल तर प्रोफेशनल देअर करस्पॉन्डिंग बेसिस असणार आहे. म्हणजे काय असणार आहे? दोन ट्रायंगलची हाईट जर सेम असेल, काय सेम असेल? हाईट जर सेम असेल, जो आपला एरिया येणार आहे तो कसा असणार आहे? करस्पॉन्डिंग बेसिस असणार आहे. कसं असणार आहे? करस्पॉन्डिंग बेसिस असणार आहे. आणि तिसरा जो पॉइंट बघायचा आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसिस. बेस कशी आता सारखी आहे, तर बेस सारखी असेल तर आपला जे येणार आहे प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. जर दोन्ही सारखं असेल, बेस पण सारखा आहे, हाईट पण सारखी आहे, जो प्रोपोर्शनल आपला येणार आहे तो 1:1 येतो. हिच्यामध्ये तुमचा पॉइंट 1, 2, 3 मध्ये 1 मार्क्स 2 मार्क चे क्वेश्चन कंपल्सरी येतात. म्हणजे आपल्याला जर 1 मार्क मिळवायचं असेल तर आपला पहिलं काम आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? हाफ इंटू बेस इंटू हाईट. त्याच्यानंतर फर्स्ट कंडिशन होती तुम्हाला की दोन ट्रायंगलचा रेशिओ काढायचा असेल तर कसं येणार आहे तुम्हाला? तर प्रोडक्ट बेसेस अँड हाईटचं येणार आहे. जर तिच्यामध्ये हाईट जर सारखी असेल तर एरियाचा रेशिओ कसा येणार आहे? करस्पॉन्डिंग बेसेस. जर तुमची बेस सारखं असेल तर कसा येणार तुमचा प्रोपोर्शनल? तर करस्पॉन्डिंग हाईट.
याचे एक्झाम्पल आपण घेणार आहोत. आता याच्यातलं एक्झाम्पल बघताना पहा एक्झाम्पल कोणतं घेतो. तिन्ही याचे आपण एक्झाम्पल घेऊन टाकू. आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे त्यांनी. आता प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन नंबर 2 हा प्रश्न बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. म्हणजे असा एक ट्रायंगल आहे, याचा ही परपेंडिक्युलर आहे, याचे नाव तुम्हाला दिले त्यांनी ए बी सी आणि डी. आता दिलेल्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला बीसी ची व्हॅल्यू दिलेली त्यांनी, बीसी ची व्हॅल्यू दिलेली 4, त्याच्यानंतर एडी ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 8 आणि फाइंड करायचं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय, तर दिलेल्या ट्रायंगल मध्ये जर आपण एबीसी बघितला तर एबी आणि दुसरा जर एडीबी घेतला तर एबी बेस सारखा आहे. बेस कसा आहे, सारखा आहे. जर आपण फॉर्म्युला टाकला तर हाफ इंटू बेस, बेस कोण भरायचा एबी, हाईट कोण आहे बीसी, त्याच्यानंतर परत पहा हाफ इंटू बेस कोण आहे एबी आणि हाईट कोण आहे एडी. मग हाफ हाफ कॅन्सल, एबी एबी कॅन्सल, बीसी किती होतं आपल्याकडे 4 आणि एडी किती होतं आपल्याकडे 8. याला जर डिव्हाइड केलाय सर आन्सर येईल आपल्याकडे 1/2. जर आपल्याला याचा रेशो विचारला तर रेशो काय येईल 1:2. हा क्वेश्चन नंबर म्हणजे क्वेश्चन 2 मार्क्स साठी किंवा 1 मार्क्स साठी नेहमी बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे, एरिया ऑफ ट्रायंगलचा हाफ इंटू बेस इंटू हाईट. त्याच्यानंतर बा आपल्याला आता एरिया ऑफ ट्रायंगलचं कळालं, तर नेक्स्ट पॉइंट होतो आपल्याकडे बीपीटी. बीपीटी थेरम बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये हाच थेरम रिपीट होतोय. जर काहीच नाही आलं तर बीपीटी कंपल्सरी येणार आहे आपल्याला. बीपीटी हा थेरम कंपल्सरी तुम्ही करून घ्यायचे. फक्त आपण त्याच्यावर काय घेणार आहे फॉर्म्युला घेणार आहोत. म्हणजे बीपीटी कसा एक्झाम मध्ये एक्झाम्पल जर आलं तर कसं सॉल्व्ह करायचं, तर आपल्यासाठी बीपीटी अशी जर डायग्राम तुम्हाला दिसत असेल किंवा अशी दिसत असेल, समजा अशी सोपी देईल तुम्हाला, अशी जर डायग्राम दिसत असेल तर आम्ही नाव देतो ए पी बी ए क्यू सी. जर अशी जर डायग्राम दिसत असेल म्हणजे ही जी लाईन आहे पी क्यू ही कोणाला पॅरलल आहे, या बीसी ला पॅरलल आहे. कोणाला पॅरलल ती बीसी ला. जर पी क्यू जर बीसी ला पॅरलल असेल तर यांचा जो रेशो येतो तो कसा येतो, तर येतो एपी अपॉन पीबी इक्वल्स टू ए क्यू अपॉन क्यू सी. कोणता थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याला शॉर्ट मध्ये बीपीटी म्हणतात. काय म्हणतात बीपीटी. याचे तुम्हाला व्हॅल्यू दिलेले असतात आणि ते आपल्याला क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करावं लागते. कधी आपल्याला समजा इथं दिले त्यांनी 5, इथं दिले 4, इथं दिले तुम्हाला 2 आणि आपल्याला विचारलंय ए क्यूसी ची व्हॅल्यू किती, तर आपण इथं व्हॅल्यू पुट करू शकतो. मग एपी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5, पीबी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4, ए क्यू किती आपल्याकडे 2 आणि हा किती आहे एक्स. मग आपल्याला फाइंड करायचा एक्स, तर क्रॉस मल्टिप्लाय करू 5 मल्टिप्लाय एक्स 5x 4 इंटू 2 4 इंटू 2 एक्स इक्वल 8/5. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर पॉइंट मध्ये येऊन जाईल. डिव्हिजन करून बघू 8 5 1 5 3 5 6 30 म्हणजे आन्सर काय आला आपल्याकडे 1.6. अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला बीपीटी या थेरमवर विचारू शकतात. एक्झाम्पल विचारू शकतात 1 किंवा 2 मार्क्ससाठी. 2 मार्क्ससाठी कंपल्सरी याच्यातला बीपीटी वर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. आणि थेरम आपल्याला हा तुम्हाला इम्पॉर्टंट थेरम आहे, तर तो इम्पॉर्टंट थेरम तुम्हाला करून घ्यावा लागेल. बीपीटी थेरम हा कंपल्सरी सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला कन्व्हर्स. याचं एक्झाम्पल बुक मध्ये पण दिलेलं आहे आपल्याला. बीपीटी वरचा एक्झाम्पल डायग्राम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बा त्याचा कन्व्हर्स काय असणार आहे बरं, तर कन्व्हर्स असं असणार आहे त्याचा की जर हा रेशिओ म्हणजे कोणता रेशिओ पी एस अपॉन एस क्यू इक्वल पीटी अपॉन टी आर जर येत असेल तर ह्या दिलेल्या लाईन कशा असणार आहे एकमेकांना
पॅरलल असणार आहे याला म्हटलं जातं कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याचा काही कन्व्हर्स विचारत नाही, पण याच्यावर एक्झाम्पल येतात. ते एक्झाम्पल येताना याची व्हॅल्यू दिली असं समजा तुम्हाला 5, याची दिली 10, याची दिलेली आहे 4, याची दिलेली आहे 10. म्हणजे पहा आपण जर पीएस च्या ठिकाणी 5 ठेवला, एसक्यू ठिकाणी 10 ठेवला, पीटी ठिकाणी 4 ठेवला, याच्या आणि टीआर च्या ठिकाणी 10 ठेवला, 5 1 चा 5, 5 2 चा 10, आन्सर आला 1/2, 4 1 चा 4, 4 2 चा सॉरी 8 पाहिजे होते, 4 2 चा इथं 8 करतो मी, सॉरी 8. हे दोघांचा जर रेशिओ येतच असेल, आता इथं आपण 8 केला, दोघांचा रेशिओ कसा दिसतो तुम्हाला, सेम दिसतोय. म्हणजे हे रेशिओ जर सारखे येत असतील तर दिलेल्या लाईन काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. हे कशावरून, मग रिझन द्यायचं कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. याचे पण आपल्याला क्वेश्चन विचारतात. आपण पहिला बघितलं एरिया ऑफ ट्रायंगल, त्याच्यानंतर बघितलं आपण बीपीटी थेरम, त्याच्यानंतर बघितलं आपण कन्व्हर्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता बघायचं आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम. कोणतं बघायचं आपल्याला आता, अँगल बायसेक्टर थेरम. याच्यात प्रॅक्टिस सेटवर बरेच एक्झाम्पल दिलेले आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. फक्त मी बेसिक ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे त्या फक्त आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण शॉर्ट मध्ये सगळे टॉपिक घेणार आहोत. फक्त तुम्ही लक्ष द्या. पहा पहिला 6 नंबरचा पॉईंट पाहायचा आपल्याला, थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. अशी जर डायग्राम दिसत असेल तर लक्षात ठेवायचं कोणतं थेरम आहे, अँगल बायसेक्टर थेरम. मग आता याचा फॉर्म्युला पहा काय होईल, ए बी सी हा एक ट्रायंगल आहे. एबीसी हा कसा आहे, ट्रायंगल आहे. तर काय, ए बी अपॉन बी सी, ही साईड ए बी अपॉन बी सी, आणि कोणाला बायसेक्ट करतोय हा, समोरच्या साईडला. मग त्याचा रेशिओ आहे एडी अपॉन डी सी. याचे आपण व्हॅल्यू दिलेले असतात आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. अशी जर डायग्राम दिसत असेल तर कोणता थेरम वापरणार तुम्ही, थेरम ऑफ बायसेक्टर अँगल ऑफ ट्रायंगल. याचे आपण तुम्हाला व्हॅल्यू दिले असतात. इथं 5 दिला, इथं 4 दिला, इथं 2 दिला, आणि इथं विचारलंय आपल्याला की इथं व्हॅल्यू किती असणार. मग पहा 5 अपॉन 4, एडी किती आहे 2, आपल्याला हा फाइंड करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं इथं 5 इंटू एक्स 5x इक्वल 4 टू जा 8. मग x 8 न जर 5 ला डिवाइड केलं तर आन्सर आपला आत्ताच आलं होतं, काय आलं होतं 1.6. अशा प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेले आहे, ते सगळे सॉल्व्ह करायचे. फक्त अशी डायग्राम जर आली तर लक्षात ठेवायचं अँगल बायसेक्टर थेरम आहे. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी बघायची आपल्याला, 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मग त्यात 7 नंबरचा पॉइंट आहे 3 पॅरलल लाईन. आता लाईन कोणत्या पॅरलल आहे, ही AX BY आणि CZ एकमेकांना कशा आहे, पॅरलल आहे. असा जर प्रश्न मागच्या वर्षी विचारला होता त्यांनी प्रश्न, तर असा असेल तर यांचा रेशो कसा येईल, AB अपॉन BC आणि XY अपॉन YZ. पॅरलल लाईन कोणते आहे, AB AX BY आणि CZ. ट्रान्सव्हर्सल कोणते आहे, L आणि M. अशी जर आले असेल तर कोणता थेरम आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर AB अपॉन BC XY म्हणजे असं, AB अपॉन BC इक्वल XY अपॉन YZ. याच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, त्याच्यावर तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागतं. एक तर ऍक्टिव्हिटी विचारेल किंवा क्वेश्चन विचारेल, तर दोन्ही आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजेत. अशी जर डायग्राम देत असेल तर कोणता प्रॉपर्टी वापरसाल, तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. नेक्स्ट पहा आपण, आता नेक्स्ट टॉपिक पहा, सिमिलर ट्रायंगल. हा क्वेश्चन 9th स्टँडर्डला पण होता तुम्हाला. आता सिमिलर ट्रायंगल म्हणजे कसे, तर दिलेले दोन्ही ट्रायंगल, आता 2 ट्रायंगल दिलेले, एक ट्रायंगल ABC आणि दुसरा दिलेला तुम्हाला DEF. या दोन्ही ट्रायंगल मध्ये एकमेकांचे अँगल, एक करस्पॉन्डिंग अँगल कसे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. कसे आहे ते, कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्या साईड पण कशा आहे, एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, करस्पॉन्डिंग साईड. म्हणजे जे साईड आणि अँगल जर करस्पॉन्डिंग त्याच्या कॉन्ग्रुएंट असतील तर दिलेले ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. असं जे साइन असतं ते असतं सिमिलर. कसं असतं, सिमिलर ट्रायंगल.
मग हिच्यामध्ये आपल्याला टेस्ट पाहायचा. या टेस्टवर एक क्वेश्चन कंपल्सरी असतो की टेस्ट सिमिलर ट्रायंगलच्या टेस्ट कोणकोणत्या येतं? अँगल 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 टेस्ट. म्हणजे 3 अँगल जर सारखे असतील, दोन्ही ट्रायंगलचे तिन्ही अँगल जर सारखे असतील तर कोणती टेस्ट असते? अँगल अँगल टेस्ट. त्याच्यानंतर 2 अँगल जर सारखे असतील, 2 ट्रायंगल मध्ये, ह्या ट्रायंगल मध्ये फक्त 2च ट्रायंगल सारखे असतील तर कोणती टेस्ट असते? अँगल अँगल टेस्ट. त्याच्यानंतर 2 साइड आणि एक अँगल जर सारखं असेल तर कोणती असते? साइड अँगल साइड टेस्ट. आणि त्याच्यानंतर तिन्ही साइड जर सारखे असतील तर काय असते? साइड साइड टेस्ट. अशा प्रकारच्या सिमिलर ट्रायंगल मध्ये 4 टेस्ट आहे. किती टेस्ट आहे? 4 सिमिलर ट्रायंगल मध्ये. ओके, कोणकोणती? अँगल अँगल टेस्ट, अँगल अँगल टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट, त्याच्यानंतर यस यस टेस्ट, त्याला आपण साइड साइड टेस्ट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. बरेच विद्यार्थ्याच्याकडे लक्ष देत नाही, पण यावेळेस असं वाटतं मला येऊ शकतो त्याच्यावर क्वेश्चन. तर पहा, हा प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग जर एक ट्रायंगल एबीसी स्वतःसोबतच सिमिलर असेल त्याला म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी. काय म्हणतात? रिफ्लेक्सिव्हिटी. स्वतःसोबतच सिमिलर आहे, स्वतःच्या सोबतच. आणि दुसरा ट्रायंगल आहे एबीसी आणि त्यासोबत दुसरा एक ट्रायंगल, ते एकमेकांसोबत कसे आहे? सिमिलर आहे. एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईएफ अँड देन डीईएफ सिमिलर ट्रायंगल एबीसी, असं जर असेल त्याला त्याची प्रॉपर्टीज आहे सिमेट्री. त्याच्यानंतर पहा तिसरा पॉइंट, ट्रायंगल एबीसी आणि दुसरा ट्रायंगल डीईएफ आणि डीईएफ दुसऱ्यासोबत जीएचआय या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे आणि एबीसी जर असं जर होत असेल तर हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांसोबत कसे असणार आहे? सिमिलर असणार आहे. कशावरून? कोणती प्रॉपर्टीज? तर ट्रान्सिटिव्हिटी. कोणती? ट्रान्सिटिव्हिटी. अशा 3 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं, स्वतःसोबतच सिमिलर असेल तर रिफ्लेक्सिव्हिटी, 2 ट्रायंगल असेल एकमेकांसोबतच असेल तर सिमेट्री, आणि 3 ट्रायंगल असेल आणि ते एकमेकांसोबतच सिमिलर असेल तर ट्रान्सिटिव्हिटी. असे आपण ह्या टेस्ट बघितल्या. पुढचा पाहायचा आपल्याला थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल. आलो आपण 1.4 वर. आता थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल हिच्यामध्ये या 2 ट्रायंगल दिलेले आहे ए बी सी आणि दुसरं दिलेलं आहे पी क्यू आर. हिच्यामध्ये ज्या करस्पॉन्डिंग साइड असतात त्याचं काय करायचं? स्क्वेअर करायचं. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल जर काढायचं असेल आपल्याला ए बी स्क्वेअर, काय येईल मग? एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला काय? ए बी स्क्वेअर आणि याची करस्पॉन्डिंग, हे बघा, ए बी ची करस्पॉन्डिंग पी क्यू, बी सी ची करस्पॉन्डिंग क्यू आर, त्याच्यानंतर ए सी ची करस्पॉन्डिंग पी आर, असा एक फॉर्म्युला तयार होईल. म्हणजे मी पूर्ण चॅप्टर आपलं शॉर्ट मध्ये तुम्हाला असं सगळं भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला जास्त काय करायचं काम आहे का? पहिल्यापासून पाहून घेऊत आपण. पहिलं काय घेतलं आपण? सिमिलरिटी 10 मार्क्ससाठी चॅप्टर आहे आपल्यासाठी. किती मार्क्ससाठी आहे? 10 मार्क्ससाठी आपल्याला चॅप्टर येतं. किती मार्क्ससाठी येतं? 10 मार्क्ससाठी. मग आपले 10 मार्क ह्या चॅप्टर मधून येणार आहे. मग या 10 मार्क येण्यासाठी आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे? तर पहिलं का? एरिया ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर दुसरं का? त्याचा जो रेशिओ येणार आहे. त्याच्यानंतर जर हाईट इक्वल असेल तर कसं असेल? बेसला. जर इक्वल बेस असेल तर करस्पॉन्डिंग हाईटला. त्याच्यानंतर बघितलं आपण बेसिक प्रोपोर्शनल थेरम. तिची डायग्राम जर अशी डायग्राम तुम्हाला दिसत असेल किंवा अशी दिसत असेल, या लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील तर कोणता थेरम वापरायचा? बीपीटी. आणि रेशिओ दिलेला असेल तर काय वापराल? कन्व्हर्स. म्हणजे तुम्हाला या शॉर्ट मध्ये तुम्हाला दिसतंय बा एरिया ऑफ ट्रायंगल, त्याच्यानंतर त्याच्या कंडिशन, त्याच्यानंतर बीपीटी, त्याच्यानंतर कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम, त्याच्यानंतर दिसतंय अँगल बायसेक्टर थेरम. डायग्राम बघून घ्या. त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, त्याच्यानंतर सिमिलर ट्रायंगल, त्याच्यानंतर दिसते आपल्याला टेस्ट ऑफ सिमिलर ट्रायंगल, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल. अशा प्रकारे आपलं हे पूर्ण चॅप्टर अशा याच्यातून आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये काही डाऊट असतील, काही असतील तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि याच्यानंतरचा व्हिडिओ आपण लगेच घेणार आहोत पायथागोरस थेरम या चॅप्टर वरती. तिच्यामध्ये आपण क्वेश्चन पण घेणार आहोत. ठीक आहे, याच्यात आपण क्वेश्चन नाही जास्त प्रमाणात घेतले नाही, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पण घेणार आहोत. म्हणजे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन असतील ते सगळे आपण क्वेश्चन त्या प्रॉपर्टीज नुसार त्याच्या खाली घेणार आहोत. ठीक आहे,
काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.